हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपल्यासोबत आहे धनू, अनिकेत आणि मी मुग्धा. नेहमीसारखंच अचानक आणि भयानक प्लॅन करत आम्ही कामशेतला पोचलोय. कामशेत पुण्याहून अगदी 1 ते 1.5 तासावर आहे आणि मुंबईहून साधारण 2-2.5 तासावर असेल. मावळ तालुक्यात आल्यावर एक गोष्ट मात्र लगेच जाणवली. या तालुक्यातून जाताना जितकी गावं लागली ती सगळीच निसर्गाच्या सौंदर्याने अक्षरशः नटलेली होती. सगळीकडेच हिरवागार निसर्ग, लांबच लांब डोंगर, ठिकठिकाणी धबधबे, मध्येच वाहणाऱ्या नद्या आणि छोटे छोटे ओढे. त्यामुळे कुठे थांबावं आणि कुठे नाही हे कळतच नव्हतं. क्लायमेटही एकदम भन्नाट होतं. कधी हलक्या सरी तर कधी अचानक मुसळधार पाऊस, त्यात जोरदार वारा, असा सगळं मस्त पावसाळी माहोल अनुभवायला मिळाला आणि त्यामुळे ट्रिपची मजाच काही वेगळी होती. आज आम्ही 2 खास ठिकाणी थांबलो. पहिलं म्हणजे जांभवली वॉटरफॉल आणि दुसरं म्हणजे कोंडेश्वर मंदिर. याशिवाय मध्ये एक सुंदर व्ह्यू पॉइंटही लागला, पण त्याचं नाव मात्र आम्हाला कळलं नाही. असो, तर हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चला, मग करूया सुरुवात. ह्या सगळ्या हवामानाचा अंदाज घेत घेत आम्ही कोंडेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो होतो. रस्ता इतका सुंदर होता की गाडी चालवत असतानाही प्रत्येक 2 मिनिटांनी वाटायचं, अरे इथे थांबूया का? एका बाजूला हिरवेगार डोंगर, मध्येच धुक्याची चादर, छोट्या छोट्या धबधब्यांच्या रांगा आणि त्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरी. खरंच पावसाळ्यातला हा भाग म्हणजे निसर्गाने मनापासून रंगवलेला कॅनव्हासच वाटत होता. पण एवढं सगळं बघत बघत कधी पोटात कावळे ओरडायला लागले ते कळलंच नाही. मग रस्त्याच्या कडेला एक छोटासा स्टॉल दिसला आणि आम्ही लगेच गाडी थांबवली. आणि आता आजच्या व्लॉगचं व्हॉइस ओव्हरचं कारण सांगते, ते म्हणजे हे दोघं. ह्या दोघांनी मला दिवसभर जराही बोलू दिलं नाही आणि स्वतःही कॅमेरासमोर बोलले नाही. त्यामुळे आजचा संपूर्ण व्लॉग मला व्हॉइस ओव्हर मधून सांगावा लागतो. असू दे. तो स्टॉल अगदी साधा होता, पण अशा वेळी पावसाळी वातावरणात साध्या जागेवर मिळालेलं गरमागरम खाणंही 5 स्टार सारखं वाटतं. तिथल्या ताई सगळं ताजं आणि घरगुती बनवत होत्या. तेलाचा वास, गरमागरम वडा तळण्याचा आवाज आणि बाहेर पडणारा पाऊस. बस, अजून काय पाहिजे? सुरुवात केली गरमागरम वडापावने आणि खरं सांगायचं तर इतका छान लागला की अजून एक खावा असं वाटलं. पण मग म्हटलं, नाही, अजून आपण काहीतरी ऑर्डर केलंय. आणि त्यानंतर मिसळही खाल्ली. पावसात गरमागरम मिसळ खाण्याची मजाच वेगळी असते. पोट भरलं, गरम चहा झाला आणि मग पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झाला. थोडं पुढे गेलो आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. पण यावेळचा पाऊस अजूनच सुंदर वाटत होता. काचेवर पडणारे थेंब, बाजूला धावत जाणारा निसर्ग आणि गाडीत सुरू असलेली गाणी. काही प्रवास हे डेस्टिनेशन पेक्षा रस्त्यामुळे लक्षात राहतात. हा त्यापैकीच एक प्रवास होता. तेवढ्यात लांबून एक प्रचंड धबधबा दिसला. खाली बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. म्हटलं काहीतरी भारी असणार, चला बघूया. आजूबाजूला विचारलं तेव्हा कळलं हा जांभवली वॉटरफॉल आहे. मग विचार कसला, आम्ही ही गाडी बाजूला लावली आणि धबधब्याकडे जायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं अगदी 2 मिनिटांचा रस्ता असेल, पण नाही, ही तर सुरुवात होती. तिघांनाही भिजायचं नव्हतं. त्यामुळे रेनकोट घातले, छत्र्या घेतल्या आणि मोठ्या तयारीने निघालो. ओके, सॉरी. वा वा वा, ठीक नाही आणली बरं झालं. ये मुझके नीचे सचिन डॉकवर आहे रे. हा, आता समजलं ना, आज ठीक नाही आणलीस ते. आम्ही चाललोय एका रॅन्डम वॉटरफॉलला आणि त्याला कळलं त्याला जागाच नाही. थांब ना, मला लावतो पुढे.
अंगार मी नेते. हॅरी पॉटर अँड द हॅग्रिड. अरे इकडे हा बोल. हा बोल ना. कामशेत नाही ना. अरे मी वॉटरफॉल बघायला आलो. काही आहे रे. आपल्याकडे काही नाही. नाही. वाव. सपोर्टला नकोय मला. आचर बघू का? येस. ठीक आहे ना, असं पकडायला सपोर्टला. आणि छत्री नको खाली ठेवते तू. अरे आणि ते गेली चला. अरे जावा. चल चल चल. हे पकडायला घे मुग्धा. तिला दे पकडायला. चल 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 चल. अबे 2 छत्र्या लावलेत. वा वा मुग्धा वा. कम ऑन. यू कॅन. वा 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 वा. हा का? जा जा दे छत्री दे. तुझा जा तू पुढे. नाले. चला चला चला. धबधबे बघायचे ना. चला. काय चलो 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 चलो. कोथरूडचे बिअर गिल. चला. कुठं लागलं म्हणे? लागलं. मुगा मुगा. आत्तापर्यंतचा अनिकेत आणि धनु दोघांचाही अति उत्साह तुम्ही बघितलाच असेल. त्यांना पुढे जायचं होतं आणि मी मात्र मागे उभी राहून विचार करत होते, आपण इथूनच धबधबा बघितला तरी चालेल की. छोटूसा ट्रेक करत आलोय. हार्डली 5 मिनिट्सचा होता. थोडा कॉम्प्लिकेटेड होता. आता पावसाचा जोर पण वाढलाय. हा ब्लॉग खूप अर्धा झाला. माहिती नाही खाली कसं जाणार परत. चढायला तर खूप इझी होता. बघू आता. बघू. आता माझी पुढे जायची अजिबात इच्छा नव्हती. मी इकडे आरामात उभी आहे हे अनिकेतला बघवतच नव्हतं. त्याचं एकच मिशन होतं, काहीही करून आज हिला धबधब्याच्या मागे घेऊन जायचं. त्यासाठी अनिकेत परत माझ्यापर्यंत आला, मला हे समजवायला की चल काही नाही होत, मी आहे ना. आणि खरंच सांगते, मी धबधबा बघायला कमी आणि अनिकेतच्या हट्टापायी जास्त पुढे गेले. आता हे बघा, इथून पुढे जो रस्ता होता ना, त्याला रस्ता म्हणावं की परीक्षा हे समजतच नव्हतं. एवढे मोठे दगड आणि तिकडून जे पाणी वाहत होतं त्यात शेवाळ, म्हणजे कसा तोल सांभाळायचा. कदाचित ते एवढं कठीण नसेल, कारण बरेच जण खूप इझिली जात होते तिथून. प्रत्येक पाऊल टाकताना माझा जीव असा धडधडत होता. पण अनिकेतचं एकच होतं, थोडंच राहिलंय, मी आहे ना. ह्या फक्त विश्वासावर मी
एक एक पाऊल टाकत होते. आणि ही जी वाट दिसते ना, ही क्रॉस करताना मी फक्त आणि फक्त देवाच्या नावाचा जप केलाय. म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल, हा जो पट्टा आहे हा एवढाच. एक एक पाऊल टाकूनच पुढे जायचं होतं आणि तिकडून येणारा पाण्याचा प्रवाह. कशी बशी मी इथपर्यंत पोहोचली. फक्त आता टेन्शन होतं की परत ह्याच वाटेने आपल्याला खाली उतरायचंय. माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघून तुम्हाला कळलंच असेल की मला आनंद झालाय, की मी घाबरलीये, की अजून काही. बरेच जण होते आणि सगळेच एन्जॉय करत होते. असो, इकडे धनू ऑलरेडी आमची वाट बघत होता आणि मी आल्यावर ह्या दोघांची मस्ती परत चालू झाली. यानंतर अनिकेतच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. हा आनंद धबधब्या जवळ आल्याचा नव्हता. मला धबधब्यापर्यंत आणलं त्याने. ह्याचा आनंद त्याला खूप जास्त होत होता. तिकडे पोहोचल्यावर सगळेच मजा करत होते. तिथे असलेले सगळे टुरिस्ट खूप एन्जॉय करत होते. बघून छान वाटत होतं. इव्हन इथून दिसणारं संपूर्ण गाव आणि जो काही व्ह्यू दिसत होता इथून, तो खूप छान दिसत होता. फक्त एकच होतं की पाऊस खूप होता. आणि मला सांगा, रेनकोट घालून धबधब्याखाली कोण उभं राहतं? असं कोण करतं? म्हणजे भिजायचं तर पूर्ण भिजा ना, रेनकोट घालून धबधब्याखाली. हे काही पटलं नाही मला. मी रेनकोट घालायचं रिझन वेगळं होतं, बिकॉज माझ्या हाताला इंजुरी झालेली. पण ह्याचं काय? ह्याला हे असंच काहीतरी करायला आवडतं. इथून आम्ही सेफली उतरलो, थोडेफार फोटो काढले आणि परत एकदा आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं ते म्हणजे कोंडेश्वर मंदिर. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं आता अजिबात टाइमपास करायचा नाही, सरसकट मंदिरापर्यंत जायचं. अगदी 5 ते 10 मिनिटवर मंदिर येणार होतं. पण तेवढ्यात आम्हाला आमच्या उजव्या बाजूला एक सुंदर नदी दिसली. मग काय, थांबवली गाडी, उतरलो आम्ही. आता आम्ही पोचलोय कोंडेश्वर मंदिराजवळ. दर्शन घेऊन झाल्यावर मागचा हा धबधबा बघायला आम्ही इकडे आलो. त्या धबधब्यालाच लागून शंकराची खूप सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात मी मुद्दामच शूट केलं नाही. दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे आम्ही 15 ते 20 मिनिट होतो आणि ह्या वातावरणात आमचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही. त्यानंतर तिकडे काही स्टॉल्स होते. तिकडे चहा वगैरे प्यायलो, थोडे फ्रेश झालो आणि मग परत एकदा ह्या निसर्गरम्य वातावरणाचा निरोप घेत घराच्या दिशेने निघालो.
अशी होती आमची आज कामशेतची वन डे ट्रिप. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचे असेच अजून गमतीदार व्लॉग बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.